भारत माता की। एक बार सभी जोरदार हाथ वरती करून आपण सगळ्यांनी नारे लावायचे आहे। भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना अभिवादन करते। अण्णाभाऊ साठे, रूपलाल महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, रोहिदास महाराज, चापेलाल महाराज, बिरसा मुंडा की। आदरणीय मंचवर उपस्थित आमचे सगळे मान्यवर आणि जे आज ज्यांच्यासाठी आपण सगळे अमरावतीकर एक ठिकाणी आलो आहे, आमचे नेते, या देशाचे गृहमंत्री आमचे आदरणीय अमित शाहजी, काही वेळात ते आपले मंचापर्यंत येणार आहे आपले भेटीकरिता। ते आमचे नेते आहे, ते सुद्धा आपले भेटीकरिता आज आपल्या अमरावतीमध्ये येणार आहे। आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे, ते सुद्धा आपल्या भेटीकरिता येणार आहे। आणि राज्यसभाचे मेंबर अनिलदादा बोंडे, माजी मंत्री, माजी पालकमंत्री अनिलदादा बोंडे, प्रकाशदादा पाटील भारसाकडे, रविभाऊ राणा, प्रवीण दादा पोटे, प्रताप दादा अडसड, सुधाकर दादा कोल्हे, चैन सुखजी संचेती, माजी आमदार, आणि आमचे सागर महाराज, निवेदिताई चौधरी, नितीन भाऊ, मावस्कर दादा, मोहन महाराज जी, कोरडे दादा आणि चंदू काका देशमुख, माजी आमदार बुंदिले साहेब आणि अभिजीत जी, अडसूळ दादा आणि सगळे माझे माय बाप, जोडी जनता इथे बसले, सगळ्यांना मनापासून नमस्कार करते। मला माहित आहे गरमी खूप आहे, खूप जास्त आहे ना गरमी, पण आज ज्या सभा करिता आपण इथे आलो आहे, जर आपला योगदान या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीने राहिला पाहिजे आणि देशाकरिता योगदान आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, त्या करिता आज आपण या सभेमध्ये उभे आहोत। या जिल्ह्यामध्ये मोठे मोठे नेत्यांना यावं लागून राहिला आहे, विरोधी पार्टीच्या। हा सगळं क्रेडिट अगर त्याला आणि माझ्या मोदीजींच्या नावाची, कारण एवढी मोठी भीती आहे माझ्या मोदीजींच्या नावाची की महाराष्ट्राचे 50 वर्षाचे इतिहास ठेवणारे नेत्यांना नवनीत राणा आणि कमळ चिन्ह अमरावतीत पडलं पाहिजे, त्याकरिता त्यांना अमरावतीमध्ये यावं लागून राहिला आहे। अरे तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा है, अमरावती में क्या खिलेगा? एक बार सगळे महिलांचे हात खूप फ्लेक्सिबल असते बरं। अमरावती में क्या खिलने वाला है? तर मी आपल्याला काही मुद्दे सांगणार आहे। मी आपल्या जिल्ह्याची सून म्हणून, आपली लेख म्हणून, या जिल्ह्याच्या, या क्षेत्राच्या गेल्या 11-12 वर्षापासून प्रतिनिधित्व नाही, पण एक परिवार म्हणून मी माझा संघर्ष या जिल्ह्यासाठी केला आणि गेल्या 5 वर्षापासून या जिल्ह्यासाठी रक्ताचा पाणी कशाला म्हणते आणि प्रत्येक गोष्टी माझ्या जिल्ह्याची इथून ते पार्लमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने मी केला आहे, मागे 5 वर्षापासून जे विमानतळाचा मुद्दा खूप मोठा, सगळ्यांना अपेक्षित होता की विमानतळ माझे अमरावती जिल्ह्यात झाला पाहिजे, ते येणारे काही महिन्यामध्ये अमरावतीमध्ये माझी अमरावती पाहणार आहे, ते काम या जिल्ह्यासाठी आपण कमवलेली आहे। घोषणा झाल्या किती 7 टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या, त्यापैकी एक महाराष्ट्राला टेक्सटाईल पार्क भेटली आणि त्यापैकी एक महाराष्ट्र म्हणजे अमरावतीमध्ये ते टेक्सटाईल पार्क आपण आणली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या टेक्सटाईल पार्क मध्ये 11,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट होणार आहे।
आणि 2 ते 3 लाख लोकांना त्या कंपन्यांमध्ये रोजगार लागणार आहे। अरे खासदार म्हणजे काय असते, खासदाराचे काम काय असते? ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षापासून केंद्राच्या मोठे मोठे योजना माझे गोरगरीब भाऊ बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं काम या खासदाराचं आहे। निराधाराचा पगार, श्रावण बाळाचा पगार, मतिमंद, हँडिकॅप जेवढेही वर्ग या लोक होते 2019च्या पहिले त्यांना महिन्याचे फक्त 600 रुपये भेटत होते। किती? फक्त 600 रुपये। आज देशाचे प्रधानमंत्रींनी गोरगरिबांची मातीमध्ये काम करणारे, रक्ताचा पाणी शेतामध्ये करणारे गोरगरिबांची आवाज ऐकली आणि ते 600 पासून आपण 1200 रुपये केंद्राकडनं करून आणले आणि राज्याकडनं त्याला 1500 रुपये मंजुरी करून आणली आणि आज श्रावणबाळ, निराधार, मतिमंद, हँडिकॅप लोकांना एक कडनं भेटतंय। असेही बरेचसे सरकार या राज्यांनी पाहिलेल्या 33 महिन्याची सरकारमध्ये परवा येऊन गेले। असा जर्नली तर कधी त्यांनी मातोश्री सोडली नाही। 33 महिने ज्या मुख्यमंत्रींनी मातोश्रीचे बाहेर पाय ठेवला नाही, आज त्यांना अमरावती यावं लागलं। 5 टर्म ज्यांचा खासदार होता, 5 टर्म ज्या पक्षांनी या अमरावतीचा प्रतिनिधित्व केला, त्यांनी साधी मांग सुद्धा महाआघाडीला केली नाही की अमरावती हा आमचा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि त्याकरिता अमरावतीची सीट आम्हाला द्या। त्यांना माहित आहे जो व्यक्ती 33 महिन्यामध्ये अमरावतीमध्ये ज्यांनी पाय नाही ठेवला त्यांना अमरावतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पाय ठेवू देणार नाही। त्या भीतीने, त्या भीतीपोटीने त्यांना अमरावतीचं उमेदवार मागितला नाही आणि दुसऱ्या उमेदवारासाठी बरेचसे लोक येतात आहे, बरेचसे लोक टीका टिप्पणी करताय, पर मी माझे कामावर एवढी एकनिष्ठा होऊन इमानदारीने आणि डेडिकेशननी या जिल्ह्यासाठी काम करत आहे तर मला कोणाचेही टीका टिप्पणीचं उत्तर देण्याची गरज नाही। त्यांची पातळी ते खाली करत आहे। मी माझी मर्यादा आणि अंबानगरीची सून, अमरावती नगरी, अमरावतीची सून म्हणून मी माझी मर्यादा, माझी संस्कृती कोणाही समोर झुकू देणार नाही आणि वाया जाऊ देणार नाही आणि आपल्या शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही आणि तीच संस्कृती मी पार पाडत आहे। आणि त्याच्याबरोबर सिर्फ राम ही राम होगा, सिर्फ रवि जी 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेजींची सरकार होती, या जिल्ह्यामध्ये 2 मिनिस्टर होते। किती? कॅबिनेट मिनिस्टर, ननंदबाई मिनिस्टर, कॅबिनेट आणि दुसरे माझे मोठे बंधू, माझे मोठे भाऊ, दादा ते राज्यमंत्री होते आणि त्यावेळी 33 महिन्याची सरकारमध्ये अमरावतीमध्ये पहिल्यांदा मी 12 वर्षामध्ये पहिल्यांदा वाद होताना आणि राईट्स होताना एकमेकाचे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम या जिल्ह्यामध्ये कोणी केला असेल तर ते 33 महिन्याची सरकारमध्ये या दोन्ही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असताना हे सगळी गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडली। सगळ्यांना आठवतं उमेश कोल्हे प्रकरण? आठवतात काय? किती योगदान आपले समाजाला घेऊन आपले धर्माबद्दल जे ते करत होते म्हणून त्यांचा गळा कापण्यात आलं, तेव्हा बेरेमीने त्यांना मारण्यात आला आणि तेव्हा हा दोन्ही मिनिस्टर माझी नणंदबाई आणि माझे मोठे दादा यांनी म्हटलं पोलीसवाल्यांना फोन करून की म्हणे तुम्ही काहीच करू नका, फक्त चोरीचा केस म्हणून एक केस दाखल करून हा सोडून द्या आणि चौकशी लावून घ्या, त्याच्यानंतर कोणालाही अटक करू नका। अरे मी माझे नणंदबाईला आणि दादाला सांगते, तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना आमचे हिंदू विचारवर चालणारे जे लोक होते त्यांना जेव्हा लोक त्यांचा गळा
कापून चालत होते तेव्हा तुम्ही तुमचे राजनीती पोळ्या सेकत होते. अरे नवनीत राणा विचारधारासाठी काम करणारी आहे. आता कोणताही कोल्हे प्रकरण माझी अमरावतीमध्ये आम्ही होऊ देणार नाही, एवढा शब्द मी माझ्या लोकांना देते. माझी अमरावतीमध्ये लोक म्हणतात की मेलघाटची नवनीत राणाला खूप प्रेम आहे. हा, मला खूप प्रेम आहे. माझे आदिवासी, गवडी समाज, गवळण समाज, मागासवर्गीय समाज जेवढाही मेलघाट मध्ये राहते त्यांना त्यांची प्रत्येक फॅसिलिटी मेलघाट पर्यंत पोहोचली पाहिजे, त्याकरिता नवनीत राणा त्यांच्यावर प्रेम करते. माझे गोरगरिबांच्या डोक्यावर छत झाली पाहिजे, त्याकरिता नवनीत राणा महिलांसोबत प्रेम करते. महिलांना, प्रत्येक महिलांना घर भेटले पाहिजे, त्याकरिता इथून ते केंद्र आणि राज्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करत आहे. आणि आमच्या मोदीजीने त्या दिवशी सभामध्ये स्पष्ट सांगितलं की एकही महिलांना बेघर आम्ही राहू देणार नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर छत भेटणार. बरेचसे लोक येतात आहे, बोलतात आणि चालले जातात आहे. हा काही नगरसेवकचे इलेक्शन नाही आहे, हा काही ग्रामपंचायतचे इलेक्शन नाही आहे, हा काही विधानसभाचा इलेक्शन नाही आहे, हा काही MLCचा इलेक्शन नाही आहे. हे इलेक्शन देशाकरिता खूप महत्वाचं आहे. अरे असेही सरकार आम्ही पाहिले की 33 महिन्यामध्ये जेव्हा मी बोलली हनुमान चालीसा पठण करतो म्हणून, तर मला जेलामध्ये टाकलं, मुंबईचे जेलमध्ये टाकलं. तर मी त्यांना प्रश्न करते, हनुमान चालीसा मुंबईमध्ये वाचायची नाही तर पाकिस्तान मध्ये वाचायची काय? देखो ये भी पॉसिबल है बरा. पाकिस्तान में भी हनुमान चालीसा पठन करना ये संभव है, क्योंकि जब तक रहेगा मोदी जी, जब रहेंगे अमित शाह जी, तो पाकिस्तान में भी, और पाकिस्तान को ठंडा करने का काम भी सिर्फ यही 2 व्यक्ति ने किया है. जब से मोदी जी और अमित शाह जी ये देश में हैं, तब से पाकिस्तान की आवाज देश में नहीं आई है, भारत में नहीं उनकी आवाज चलने दी हमारे मोदी जी ने और अमित शाह जी ने. तो आने वाले समय में इस देश में और आजू बाजू के देशों में भी सबसे ज्यादा जोर पाकिस्तान पे रहेगा कि पाकिस्तान में आने वाले समय में हमारा हनुमान चालीसा वो हो सकता है. लगाया था तो ओबीसी ने बोला कि 370 हटा ही नहीं सकता, 370 को हटा ही नहीं सकते, 370 हटा तो खून की नदियां बहेंगी. ना ही अमित शाह जी ने खून की नदियां बहने दी, ना ही अमित शाह जी ने कश्मीर के लोगों को प्रॉब्लम में आने दिया. जो पत्थरबाजी होती थी उसे भी रुकाने का काम अगर कोई इस देश में किया है तो हमारे देश के गृह मंत्री ते अमित शाह जींनीच केला आहे. कोणामध्येही एवढी दम नव्हता की 370 हटू शकला असता. अरे काश्मीर हा भारताचा अंग आहे, ज्याला जोडण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे देशाचे आदरणीय गृहमंत्रीजींनी केला आहे. मी माझ्या जिल्ह्यासाठी एवढीच विनंती करेन, जेवढेही नेते देवेंद्र फडणवीस जी, आमचे एकनाथ शिंदे जी मध्ये मी माझ्या लोकांना, गोरगरिबांना ज्यांच्या हाती रोजगार नाही त्यांना एवढाच शब्द देते की हे 2024 इलेक्शन तुमचे अमरावतीकरांसाठी, आपल्या अमरावतीकरांसाठी, आपली येणारी पिढीसाठी, आपले शेतकऱ्यांसाठी, आपले शेतमजदुरांसाठी, आपले बेघर असणारे महिलांचे डोक्यावर छत आणण्यासाठी हा इलेक्शन खूप महत्वाचा आहे. किती लोकांना असं वाटते की 2024 मध्ये परत आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनले पाहिजे? त्यांनी हात वरती करून सांगा मला. मोदी की गारंटी है, मोदी जी की गारंटी है कि महिलाओं के सर पे घर मिलेगा,
मोदी जी की गारंटी है कि इस देश में रहने वाला युवा जो बेरोजगार है उनके हाथों में रोजगार मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि किसान को सम्मान निधि से लेकर नुकसान भरपाई से लेकर हर वो मदद की जाएगी जिससे किसानों को आने वाला भविष्य उनका मजबूत होगा। मोदी जी की गारंटी है कि आदिवासी क्षेत्र में रहने वाले मेरे भाई बहनों को उनके घरों में व्यवस्थित लाइट और पानी पुरोठा ये हो, ये मोदी जी की गारंटी है। अरे मोदी जी के गारंटी पे क्या आप प्रश्न चिन्ह उठाते हैं? देश में जब फक्त 72 एअरपोर्ट होत्या तर आज 10 वर्षामध्ये त्याला 150 एअरपोर्ट बनवण्याचे काम आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी केलेलं आहे। या मुंबई महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेव्हा फक्त 5 मेट्रो चालायची, आज तिथे 20 मेट्रो पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी आमच्या या देशामध्ये झालेली आहे। 0 वंदे भारत होत्या, आज ते 11 भारत वंदे भारत पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन आपल्या पूर्ण देशामध्ये चालू आहे। 450 फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 75 वर्षामध्ये होता, आज 700 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आमच्या देशामध्ये निर्माण झालेले आहे। इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट करत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर 10 वर्ष, अरे एवढा मोठा गड्डा पाडला ना म्हणा 75 वर्षामध्ये काँग्रेसनी। किती मोठा गड्डा पाडलाय? शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस सरकारने केली आहे। मोदीजीने तर त्यांचा सम्मान वाढवण्याचं काम या देशामध्ये केलं आहे। जेवढे माझे शेतकरी शेतमजदूर लोक इथे उपस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका, कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसजींनी एक शब्द आम्हाला दिलं की जेवढे लोकांचं नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे आणि संत्र्याचं, कपासचं, सोयाबीनचे जे भाव आम्ही दोन्ही वस्तूसाठी भेटत नाही त्याच्याकरिता आपण 4000 कोटी रुपये साइड मध्ये ठेवले आहे। ज्या दिवशी आचारसंहिता संपन त्या दिवशी पासून त्याचं वितरण आपण सुरू करणार आहे। ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारी सरकार म्हणजे आमची देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांची सरकार जे राज्यामध्ये आहे ते पाठीशी आहे। पण त्याच्या सोबत या देशावर बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्याची काळजी करत आहे, त्याकरिता आपण सगळ्यांना मतदान देशाचे हिताकरिता करायचं आहे। करायचं आहे की नहीं? सभी को पानी पिलाओ भाई। पहिले माझे लोकांना पाणी पाजा, मग जेवढे ऑपोजिशनचे लोक आहेत हे लोक त्यांना पाणी पाजतील। आणि मी आपल्याला फक्त माझे मायबापांना, सगळ्यांना, महिलांना, माझे युवक मंडळीला, बुजुर्गांना एवढीच विनंती करीन की या मतदारसंघाची लेक आणि या मतदारसंघाची सून म्हणून गेल्या एवढे वर्ष मी संघर्ष करत आहे। 5 वर्ष या जिल्ह्याचे लोकांची मी मान खाली होऊ दिली नाही आणि एवढा शब्द मी नक्की देते एक सून म्हणून की येणारे 5 वर्ष सुद्धा मी माझे लोकांची मान खाली होऊ देणार नाही। एवढा शब्द मी माझे मतदारांना, माझे परिवारांना, माझे सासरवाडींना एवढा शब्द मात्र मी नक्की देते। आणि किती लोकांना वाटते की मी 2024 परत एकदा खासदार म्हणून त्या पार्लमेंट रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या। जब तक खून में ये भगवा है, नवनीत राणा किसी के सामने झुकने वाली नहीं है। आणि लोक काही म्हणतात की कोणी कॉम्पिटिशन आहे, जोपर्यंत या भगवाचा रंग फिका पडत नाही तिथपर्यंत या भगवा समोर कोणाचाही रंग चढू शकत नाही। म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करीन की ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई आमचे विचारधारांची लढाई आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या
देशाचे हिताकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे शेतकऱ्यांचे हिताकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या महिलांच्या डोक्यावर छत आणण्याकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे युवकांचे रोजगारासाठी आहे। ही लढाई तुमची आणि माझी नाही, या देशाचा हिंदुस्तान नाव आज शेवटच्या टोकापर्यंत जिवंत राहिला पाहिजे। ही लढाई त्याकरिता आहे। म्हणून आपल्याला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की येणारे 26 तारीख आपल्या सगळ्यांना आपला जोर लावून मेजॉरिटी वोटनी आपण सगळ्यांनी मतदान करावी आणि जेवढेही महायुतीचे जेवढेही पदाधिकारी नेते सगळे या मंचावर उपस्थित आहे, सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद करते की आपले उपस्थितीने आम्हाला खूप मोठा धीर भेटते की आम्ही ज्या महायुतीचे उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये मी लढत आहे, पहिल्यांदा कमळ हा सिंबल आमच्या अमरावतीमध्ये आला आहे आणि त्याच्या सोबत आपण सगळे ताकदीने काम करत आहे। त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते आणि एकदा जय श्रीराम, अरे जय श्रीराम। सिंबलचा नंबर काय आहे? माझ्या देशाचे प्रधानमंत्रीचा नंबर एकच, देशाचे प्रधानमंत्री एकच नंबर, माझी अमरावतीकर आणि अमरावतीच्या विकासाचा नंबर, आपले कमळाचा मत कोणत्या नंबरवर होणार आहे? खूप खूप धन्यवाद आणि सगळे पत्रकारांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद करते। पोलीस डिपार्टमेंट सगळी उन्हात तानात सिक्युरिटी देतात, त्यांच्याही डिपार्टमेंटच्या प्रत्येक व्यक्तीचा मनापासून खूप खूप धन्यवाद करते। जय हिंद, जय महाराष्ट्र।